नाशिक रोडला श्राईन ऑफ द इन्फंट जीजस म्हणजेच बाळ येशू प्रार्थना मंदिर या ठिकाणी होणाऱ्या वार्षिक यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 5 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान 9 दिवसांची नोव्हेना प्रार्थना आयोजित करण्यात आली असून 14 फेब्रुवारीलाच वार्षिक महोत्सव मोठ्या भक्तिभावामध्ये साजरा होणार आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारीला महोत्सवानंतरचा रविवार साजरा केला जाणार आहे. या यात्रेसाठी देशभरातून आणि परदेशातून हजारो भाविक बाळ येशूच्या दर्शनासाठी नाशिक रोड या ठिकाणी येणार आहेत. नोव्हेना काळामध्ये दररोज विविध भाषांमध्ये पवित्र मिस्सा होणार असून सकाळी 6 वाजता इंग्रजी, 10:30 वाजता मराठी, 12 वाजता इंग्रजी, दुपारी 4 वाजता कोकणी, संध्याकाळी 6 वाजता इंग्रजी आणि रात्री 7 वाजता मराठी भाषेत मिस्सा होणार आहे. या संदर्भात मंदिराचे प्रमुख धर्मगुरू फादर एरोल फर्नांडिस SJ यांनी सांगितलं की यात्रेसाठी सर्व आध्यात्मिक आणि व्यवस्थात्मक तयारी पूर्ण झाली असून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बाळ येशूचे आशीर्वाद घ्यावेत असं आवाहन केलंय. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था देखील आखण्यात आली आहे. नाशिक रोड बाळ येशू या ठिकाणी होणाऱ्या मंदिरामध्ये ही यात्रा श्रद्धा, भक्ती आणि चमत्कारांची अनुभूती देणारी ठरणार आहे. माझं नाव फादर एरल फर्नांडिस आहे आणि बाल येशू तीर्थ मंदिर नाशिक रोडमध्ये मी मुख्य धर्मगुरू आहे. फेब्रुवारीच्या 5 तारखेपासून 13 तारीखपर्यंत 9 दिवसांचं प्रार्थना आपण म्हणतो नोवेना होणार आहे. या नोवेनाद्वारे आपण सण साजरा करणार आहोत 14 तारखेला. म्हणजे 9 दिवसाची आम्ही तयारी करतो आहे. प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळ्या विषय आम्ही घेतला आहे आणि मिस्से बलिदानामध्ये आम्ही त्या विषयावरती प्रवचन देणार आहे, मनन चिंतन करणार आहोत. समजा की प्रथम दिवसामध्ये आपण काय विषय घेतला. आपल्या जगामध्ये आम्ही बघतो आहे की रशिया म्हणा किंवा युक्रेन म्हणा किंवा इस्रायल म्हणा किंवा पॅलेस्टाईन म्हणा, या देशामध्ये आणि अनेक देशामध्ये युद्ध चालू आहे. म्हणून आम्ही या देशांसाठी, आपल्या देशांसाठी आणि संपूर्ण जगासाठी आपण शांतीची प्रार्थना करणार आहोत की प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये, प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये शांती निर्माण होणार आहे. आमची खात्री आहे, आमचा विश्वास आहे आणि आम्ही देवाबरोबर, बाल येशू बरोबर यासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. दुसऱ्या दिवशी प्रेमासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. तिसऱ्या दिवशी धैर्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. अशा प्रत्येक दिवसामध्ये 9 दिवसांसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. सणाच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला 14 मिस्से बलिदान होणार आहेत. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, तामिळमध्ये आणि कोंकणी या भाषेमध्ये आम्ही मिस्सा बलिदान अर्पण करणार आहोत. आणि त्या दिवसाचा विषय आहे की तुम्ही पेरा, म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा आणि त्यानंतर जे उरलं आहे ते तुम्ही देवाच्या हातामध्ये श्रद्धेने सोपवा आणि देव जे आम्ही करू शकत नाही ते नक्कीच पूर्ण करणार आहे. बाल येशू तीर्थ मंदिर सन 61 मध्ये सुरू झालं होतं. तेव्हा ज्या धर्मगुरू फादर पीटर लुईस यांनी सुरू केलं, त्यांनी असं विचार केला, अगोदर मी शाळा म्हणजे विशेष करून मुला मुलींसाठी अभ्यासासाठी त्यांचं काहीतरी देखभाल करण्यासाठी मी सुरू करणार आहे. परंतु 60 मध्ये सेंट झेवियर शाळा सुरू झाल्यानंतर लोक येणार होते कुठं? प्रार्थनेसाठी. फक्त लहान चर्च होता तेव्हा प्रार्थनेसाठी आणि बाल येशूच्या दर्शनासाठी येत होते. तेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष होते. त्यांचं लग्न झालं होतं आणि 10 वर्षामध्ये त्यांना काहीच इश्यू नाही, काहीच बाळ झालं नव्हतं. फादर पीटर लुईसने त्यांना सांगितलं, हे बघा,
बाल येशूकडे तुम्ही प्रार्थना करा आणि श्रद्धेने प्रार्थना करा. त्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्या वर्षामध्ये त्यांना एक बाल म्हणजे एक मुलगा झाला. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.